हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्याकडून. आपलं जे सेकंड टॉपिक म्हणजे सेकंड मी जो व्हिडिओ टाकला, फर्स्ट व्हिडिओ जो टाकला होता, त्याचा सेकंड पार्ट आता आपण डिस्कस करतो आहे. त्या व्हिडिओमध्ये तर इतकं काही रिस्पॉन्स नाही आहे. काही लोकांपर्यंत पोचला, काही लोकांपर्यंत नाही म्हणजे नाही पोचला. ठीक आहे, काय नाही, मी प्रयत्न माझा करत राहील. आता मला फक्त हे सेकंड गोष्टमध्ये हे सांगायचं तुम्हाला की आपण जे एन्झायटी आणि ह्याच्याबद्दल औषधांबद्दल बोललो किंवा त्यांचे जे पण प्रॉब्लेम्स असतात ते आपल्या शरीरावर होतात त्याच्याबद्दल आपण बोललो आहे. ठीक आहे, आता आपण बोलणार आहोत जे आपल्या डोक्यावर परिणाम म्हणजे इकडे, कारण का शरीरावर तर पडतोच पण डोक्यावर पण त्याचा परिणाम खूप पडतो. जसं की गोष्टी आपण खूप विसरतो परत मग तुम्ही किती बदाम खा, काहीही होत नाही त्याच्याने. गोष्टी विसरतो ते विसरणारच. ते एक होतं. त्याच्यानंतर क्रेविंग होतात, खूप जास्त क्रेविंग होतात. क्रेविंगची तर काय तुम्ही विचारू नको. म्हणजे तुम्हाला खूप चॉकलेट किंवा गोड, हां, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्ही तुमचे जे टेस्ट असतात म्हणजे थायरॉईड म्हणा, शुगर म्हणा, BP जे पण आपण करतो, सगळे टेस्ट केले पाहिजे. कारण की ह्याच्यामधली एक कोणती गोष्ट पण असू शकते, बट या गोष्टी पण होतात आणि ह्याच्यापैकी एक गोष्ट पण तुम्हाला झालेली असू शकते. त्याच्यामुळे पण क्रेविंग्स होतात ना. तर एकच ह्याच्यातून बघितलं तर चालत नाही. ते एक आहे, क्रेविंग होतात. प्लस मग मला झोप भरपूर येते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 12ला झोपलात, सकाळी 9ला उठलात तरीही असं वाटतं की अजून खूप झोप बाकी आहे, आपली झोप पूर्ण झाली नाही. औषधांमुळे पण होतं आणि एक आपल्या स्वतःच्या शरीरामधून किंवा आपल्या डोक्यात पण असं असतं, अरे अजून आपल्याला झोपायचं आहे आणि डोळे आपोआप बंद होतात. ही एक गोष्ट असते. बाकी बाहेर गेल्यावर तुम्ही जर ती गोष्ट समजा तुमच्या डोक्यात आली की अरे, तुमच्या डोक्यात नाही आली तर गोष्ट वेगळं आहे. तुमच्या डोक्यात आली आहे, डिप्रेशन असं काय आहे माझं, ते तुरंत तुमची डोकं आहे ना ते कॅच करतं आणि जेव्हा तुम्हाला डोकं तुमचं सांगतं तसंच तुम्हाला गोष्टी व्हायला सुरू होतात की आता मला म्हणजे हात थरथर कापत आहेत, मला काहीतरी होतं आहे, मला घाम येतो आहे किंवा काय. तुमच्या लक्षात आलं म्हणजे तुमच्या डोक्यात आलं. ही गोष्ट नेहमी, अगर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी येत आहेत तर तुम्ही काहीही करून ती गोष्ट टाळायचा प्रयत्न करा. किंवा एक बॉल असतो, आता माझ्या जवळ नाही आहे, तो दाखवला असता, रबरी बॉल असं हाताने होतं ना, ते पण स्ट्रेस कमी करायला खूप चांगलं असतं. तुम्ही तेही करू शकता. असं वाटलं ना की कंटिन्यू आपण हात असा करायचा किंवा ब्रीदिंग करायची फास्ट. श्वास घ्यायचा जोराने सोडायचा, श्वास घ्यायचा जोराने सोडायचा, ते एक करू शकता. मग तुम्ही आपल्या बाजूला कोणतेही 5-6 कलर घेऊ शकता किंवा साखर तोंडात ठेवू शकता, कोणतं चॉकलेट ठेवू शकता, मीठ एकदम थोडंसं, ज्याच्याकडून पण आपलं जेव्हा हायपर आपण झालो तर त्या गोष्टी पण आपल्याला काम डाऊन होण्यासाठी उपयोगी येतात. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत, हे तुम्ही प्रिकॉशन म्हणून यूज करू शकता. आणि SOS पिल्स तर डॉक्टर देतातच. पण जर अशा ठिकाणी आपण असलो की आपल्याकडे SOS पिल्स पण नाही आहे, आपण काहीच हातात घेतलेलं नाही आहे, अशा ठिकाणी झालं तर या सगळ्या गोष्टीपैकी, आणि मी बोलते जर आपण याच गोष्टी यूज केल्या जर आपल्याला डोक्यामध्ये आहेत, मग SOS पिल्स घ्यायची कशाला. जर त्याच्याने काम डाऊन होत असेल तर तुम्ही ट्राय कर. मी पण जेव्हा मला जास्त व्हायचं तर मला गोळी घ्यावीच लागायची, पण आता मी प्रयत्न करते जितकं होऊ शकेल तेवढं की असं काहीतरी करून आपली एन्झायटी थोडं स्लो, हळूहळू, कारण का मला पण काही समजत नाही.
जेव्हा होते तेव्हा माझं डोकं काम नाही करत, आजूबाजूचे काय बोलतात मला ऐकू येत नाही, एक वेगळा भोंगा टाईप म्हणजे डोक्यामध्ये वाजतो आणि एक इरिटेशन आहे. म्हणजे जो बोलतो आहे ना तो चांगलं पण बोलत असेल ना तर तुम्हाला इरिटेशन होणार, कारण का ते होतं, ज्याला होतं त्याला माहिती आहे, त्याला तुम्ही नाही समजू शकणार ती गोष्ट, ज्याला नाही आहे त्याला, पण ज्याला आहे ते नक्की माझी गोष्ट समजतात. एक ही गोष्ट होते. तर हे असं आहे म्हणजे गोष्टीच्या बाबतीमध्ये. तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टीला सुद्धा यूज करू शकता. बस आता तुम्हाला अगर वाटला हा व्हिडिओ बघून की तुमचे काही प्रश्न आहेत जे मला विचारायचे तर तुम्ही मला विचारू शकता. बाकी तर आता जेवढं माझ्यापर्यंत माहिती होती, आणि हां पुढे पण असं मला वाटलं की माझ्याकडे काही माहिती आहे तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ थ्रू देईल. चॅनलला बघा, जर तुमच्या कामी अगर ही गोष्ट येत असेल तर नक्की मला बरं वाटेल, कारण काही लोकांना माहिती पण नाही पडत ही गोष्ट असते काय. त्यामुळे आज हे वेगळं एक टेन्शन असतं की आपल्याला काय होतं आहे. त्यामुळे अशी एकही व्हिडिओ आपल्या कोणत्याही गोष्टीला अगर उपयोगी पडत असेल तर मग काय हर्ज आहे असा व्हिडिओ ओपन करून बघायला. काय माहिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर बोलतात ना, स्वामी जे असतात, स्वामी सगळ्यांसाठी काही ना काही विचार करून ठेवतात. काय माहीत तुमच्या जे मनात असेल त्याचं उत्तर माझ्याकडून तुम्हाला भेटायचं असेल अशी स्वामीची इच्छा असू शकते. चला हा व्हिडिओ मी आत्ता संपवते. श्री स्वामी समर्थ.